परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, की आज आपण त्या गोष्टींची सुरुवात करत असताना आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि आपण सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, मी धन्यवाद देतो तुझ्या अनुग्रहाबद्दल परमेश्वर पिता. तुझी सेवा परमेश्वर पित्या माझ्या घराण्याने करावी परमेश्वर पिता. यासाठी प्रभू माझ्या घराण्याला तू निवडलंस प्रभू. मी तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू या गोष्टीला परमेश्वर पित्या कुठल्याही प्रकारे मी साधं समजू नये. कुठल्याही प्रकारे याला कमी आणि कॅज्युअल परमेश्वर पित्या समजू नये, तर ही महान कृपा परमेश्वर पित्या जी माझ्या घरापासून परमेश्वर पित्या ज्याची तू सुरुवात करत आहेस. या गोष्टीला मी खूप महत्त्व द्यावं आणि खूप उच्च परमेश्वर पित्या या गोष्टीला समजावं. जगात असे कित्येक लोक आहेत, कित्येक व्यक्ती आहेत आणि कित्येक तुझे निवडलेले सेवक आहेत परमेश्वर पित्या, की ज्यांच्याद्वारे कदाचित या गोष्टी सुरू करण्याचा तू प्रयत्न केला परमेश्वर पित्या. परंतु प्रभू, एक अंतिम लक्ष्य परमेश्वर पित्या जोपर्यंत त्या गोष्टीला नेमून दिलं जात नाही आणि जोपर्यंत ते धावेवरती परमेश्वर पित्या आम्ही धावत नाही परमेश्वरा, तोपर्यंत आम्ही आमच्या लक्ष्याकडे चालत आहोत असं आम्ही म्हणू शकत नाही देवबाप्पा. प्रभू माझ्या कुटुंबाद्वारे तू ही सुरुवात करत आहेस बाप्पा. मी खरंच तुझे मनापासून आभार मानतो आणि आजच्या या प्रार्थनेद्वारे परमेश्वर पित्या तुझ्या स्तुती आणि आराधनेमध्ये आणि तुझ्या वचनामध्ये परमेश्वर पित्या तुझ्या या मंडळीमध्ये परमेश्वर पित्या आम्ही सुरुवात करत असताना आम्ही जरी कमी असलो परमेश्वर पित्या, परंतु तुझ्या दृष्टीने परमेश्वरा तू प्रत्येकामध्ये राष्ट्र बघतोस देवाप्पा. तू प्रत्येकामध्ये ती ऊर्जा परमेश्वर पित्या आमच्यामध्ये टाक. ज्या गोष्टी सत्य आहेत आणि ज्या गोष्टी योग्य आहेत परमेश्वर पित्या त्याच करण्यासाठी आणि त्याच घेऊन चालण्यासाठी मदत कर. आचरणाद्वारे परमेश्वर पित्या, शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे परमेश्वर पित्या या गोष्टींचा मेळ परमेश्वर पित्या मला घालता येऊ देत दे बाप्पा. आणि या गोष्टींचे सांगड परमेश्वर पित्या इथून पुढे सर्व काळ दे बाप्पा. हरिगावच्या या मंडळीतून परमेश्वर पित्या जी तू होऊ घातलीस परमेश्वर पित्या, त्याच्याद्वारे पुढे चालत जावे दे बाप्पा. तुझी पुत्रता परमेश्वर पित्या खऱ्या अर्थाने या भूमीतून प्रकट व्हावी दे बाप्पा, अशी मी कृपा मागतो दे बाप्पा. आजची भक्ती परमेश्वर पित्या तू आशीर्वादित कर आणि तुझा अनुग्रह परमेश्वर पित्या या भक्तीद्वारे आमच्यावरती ओतून येऊ दे देवाप्पा. आणि तुझा शब्द परमेश्वर पित्या आणि तुझं हृदय दे बाप्पा आज आमच्याशी तू बोल. प्रभू येशूच्या गोड आणि प्रेमावरती प्रार्थना करतो म्हणून तो एक आमेन. आमेन आमेन. आपण स्तुती आणि आराधनेमध्ये जाऊ आणि परमेश्वरासाठी त्याच्या राज्यासाठी आणि त्याची ज्या गोष्टींसाठी स्तुती आणि आराधना करणं गरजेचं आहे त्यासाठी परमेश्वराची स्तुती आणि आराधना करू. त्याचं कारण हे आहे की आपण त्याची स्तुती आणि आराधना त्याने आपल्यासाठी काय केलंय म्हणून करत नाही आहोत, तर त्याची स्तुती आणि आराधना आपण तो कोण आहे, तो जो आहे त्यासाठी आपण करतोय. देव जो परमेश्वर आहे, देव जो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे आणि देव ज्याने त्याचा स्वतःचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला आणि जे प्रेम त्याने त्याने स्वतः माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती आणि इथे असलेल्या प्रत्येकावरती केलं, त्यासाठी त्याची स्तुती आणि आराधना करायची आहे. माझ्या जीवनामध्ये काय झालं किंवा कुणाच्या जीवनामध्ये काय झालंय किंवा काय प्लस आणि मायनस परमेश्वराने दिलंय, काय फिजिकल ब्लेसिंग्स त्याने आपल्याला दिल्यात, ह्या काउंटवरती आपण त्याची स्तुती आणि आराधना करत नाहीये. तर तो जो आहे आणि जो राहणार आणि युगानुयुग ज्याचं नाव घेतलं जाणार, त्यासाठी त्याची स्तुती आणि आराधना आपल्याला करायची आहे. तर येऊयात आणि परमेश्वराच्या स्तुती आणि आराधनेमध्ये आपण जाऊयात. आपण गीत गाऊया, गीत नंबर 116. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वो बढ़े और मैं घटूं, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें
आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। आणि खरोखर त्या परमेश्वराने आजचा दिवस दाखवलाय, ही सर्वात मोठी कृपा आहे. कारण रोजचा दिवस जो माझ्यासाठी माझ्यावरती अनुग्रह म्हणून परमेश्वर देतोय, तो दिवस माझ्या स्वतःच्या सुधारण्यासाठी, माझ्या स्वतःवरती मला काम करण्यासाठी आणि आज जो मी तो पुत्र आहे, त्यापेक्षा एक चांगला पुत्र आणखी होण्यासाठी परमेश्वराने आजचा दिवस मला दाखवलाय. खरोखर त्या परमेश्वराचे आभार. खरोखर प्रत्येक दिवस स्पेशल आहे आणि त्यासाठी परमेश्वराने त्याचा सूर्य उगवणं आपल्यावरती म्हणजे आजच्या दिवसाची त्याची आपल्यावरती असलेली कृपा आहे, असं मी समजतो आणि धन्यवाद देतो त्या परमेश्वराला. आपण आणखी एक गीत गाऊया. गीत नंबर 118. बोलो जय मिलकर जय. बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय जय जय। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय जय जय। प्रेम की तेरी यही है रीत, मन में भर दे अपनी प्रीत। प्रेम की तेरी यही है रीत, मन में भर दे अपनी प्रीत। तेरे प्रेम के गाए गीत, हालेलुया। तेरे प्रेम के गाए गीत। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दे दी शिफा। क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दे दी शिफा। मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय। बोलो जय जय जय। तेरी कुदरत की ये शान, खुद ही दाता खुद ही दान। तेरी कुदरत की ये शान,
खुद ही दाता, खुद ही दान, पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे। हर गांव में तेरा नाम रहे, हालेलुया, हर गांव में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो यीशु की जय, बोलो जय जय जय। Amen. आपण आराधनेमध्ये जाऊया आणि गीत गाऊया. कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं. 173, गीत नंबर 173. कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं। मैं जो भी हूँ यीशु मसीहा, तेरे ही कारण हूँ। मैं जो भी हूँ यीशु मसीहा, तेरे ही कारण हूँ। कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं। हिम्मत दौलत ताकत शोहरत, ये ना मेरे काम आई। हिम्मत दौलत ताकत शोहरत, ये ना मेरे काम आई। ये दुनिया के सपने सब दोस्त अपने, सबसे निराशा पाई। ये दुनिया के सपने सब दोस्त अपने, सबसे निराशा पाई। यीशु ही सच्चा साथी मेरा, यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं। दुख दर्द मेरे आंसू सारे, यीशु ने ले लिए। दुख दर्द मेरे आंसू सारे, यीशु ने ले लिए। शांति और आनंद, खुशियों सा जीवन बदले में दे दिए। दिल की धड़कन यीशु ही है, यीशु बिना मैं कुछ भी नहीं। दिल की धड़कन यीशु ही है, यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं। ओ, Amen.
मी विश्वास करतो की परमेश्वराच्या हृदयापर्यंत ही स्तुती आणि आराधना पोहोचली असेल. धन्यवाद देतो परमेश्वराच्या या संधीबद्दल आणि आभार मानतो त्याच्या या प्लॅटफॉर्मबद्दल, की जिथून त्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी आणि त्याचं नाव उंच करण्यासाठी त्याने संधी दिली आणि लायक समजलं. थँक यू फादर. इथून पुढचा वेळ असेल की आपण वचनामध्ये जाऊ आणि आपल्यामध्ये ब्रदर संदेश आहेत जे बिदर कर्नाटक इथून आहेत, जे आपल्याला संदेशामधून घेऊन जातील. त्यांचं नावही संदेश आहे आणि ते परमेश्वराकडून आलेला संदेश आपल्याला सांगणार आहेत. सो सर्वजण आपण टाळ्या वाजवूयात आपण आणि त्या ब्रदरचं स्वागत करूया. वेलकम ब्रदर संदेश. परमेश्वराचं हृदय आज तुम्ही आमच्याशी शेअर करा. Thank you so much, my brother Kunal. Means a lot. This is the day of breakthrough and deliverance in your personal life, I believe. आजचा हे दिवस तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक सुटकारेचा अजून एक मोठी आशीर्वादाचा देवाकडून असावं, माझी हे प्रार्थना आहे, जे पण मी शेअर करणार आहे. तर कुणाल, आय वुड लाईक यू टू जस्ट प्लीज ट्रान्सलेट. ओके दादा, या, एक मिनिट. येस. सो माझं नाव संदेश सूर्यवंशी. मी बिदर APFCI कडून अपॉस्टलिक प्रॉफिटिक फाउंडेशन चर्च इंटरनॅशनल बिदरपासून, अजून माझे आत्मिक पिता अपॉस्टल रिची जे होसले, अजून त्यांची मुलगी माझी आत्मिक आई अपॉस्टल लिली डिसूजा, त्यांच्या नेतृत्वामध्ये मी आजचा शुभ संदेश, आजचं शिक्षण तुमच्यामध्ये प्रस्तुत करणार आहे. अजून मला पूर्ण ठाऊक आहे की आज परमेश्वर पिता तुमच्या अंतःकरणामध्ये लई अद्भुत कार्य करणार आहेत. किती जण विश्वास करता की ते आज जे मी शेअर करणार आज स्वतः खरापासून देवापासून तुमच्या हृदयामध्ये देव आज काम करणार आहेत. Hallelujah. How many of you believe that God is really going to turn the things around and open your understanding to the real realm in the spiritual, and you will have the breakthrough of everything that you are going through, and a breakthrough from every stronghold of a strong mindset or a heart which has become hardened, and you will be released through it. Yes, Brother Kunal, are you there? Yes. मी विश्वास करतो की आजच्या या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी चालू असतील, आजच्या या वचनाद्वारे, या संदेशाद्वारे त्याच्यामधून एक ब्रेक थ्रू किंवा त्याचा सुटकारा परमेश्वर आणेल. Yes. Yes, the message which I have prepared, it took me so long. I sat with God, and this message I have been making ready, and I have been working on it. I have been writing on it, and I have been reading lot of things, and it took me around 2-3 weeks. And this I'm talking about the month of December, where I prepared this message, and I didn't knew that this will be the message that I'm going to release on the inauguration of Haregaon. Amen. आणि हा जो संदेश आहे आजचा, तो मी खूप दिवसांपासून ह्याची तयारी करत आहे. हा संदेश फक्त खूप लवकर माझ्याकडून आलेला नाहीये, तर परमेश्वराने डिसेंबर महिन्यापासून हा संदेश मला दिलेला आहे आणि मी गेल्या 2-3 आठवड्यांपासून ह्या संदेशाची तयारी करत आहे. आणि मला माहिती नव्हतं की आज हरेगावच्या या सुरुवातीच्या उद्घाटनाच्या सभेमध्ये परमेश्वर तो संदेश मला सांगण्याची संधी देईल. It's very important to understand आणि हे खूप गरजेचं आहे हे समजणं that God allows us to go through shortages in our life. हे खूप महत्वाचं आहे आपल्याला समजणं की देव आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आपल्याला जाणवू देतो. God is all you need until God is all you have. फक्त आणि फक्त परमेश्वरच तुमची गरज व्हावी, परमेश्वरच तुमची गरज राहावी, इथपर्यंत परमेश्वर तुम्हाला घेऊन येतो. Until God is all you have. आणि फक्त तुमच्याकडे परमेश्वरच राहील, परमेश्वराशिवाय तुमच्याकडे काहीच राहणार नाही, ह्याच्यापर्यंत परमेश्वर तुम्हाला त्या शॉर्टकमिंग्स मधून घेऊन येतो.
And that's why God allows you, most of us, to go through certain shortages, certain lackings, certain deficiencies in our life, so that we may be very assured in our spirit that in whole world what I need is God alone. आणि ज्याही कमतरता, ज्याही गोष्टींची उणीव किंवा कमी आपल्याला भासते, त्या गोष्टीमधून परमेश्वर आपल्याला ह्याच्यासाठी जाऊ देतो, की फक्त तोच आपल्यासाठी उरावा आणि आपल्याला ह्या गोष्टी बद्दल खात्री राहावी, की तोच आहे, की की म्हणजे परमेश्वरच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. तो आहे तर सगळं आहे माझ्याकडे. Amen. What if I ask you, what do you lack? आणि जर मी तुम्हाला विचारलं, की तुमच्याकडे काय गोष्टींची कमतरता आहे? Do you lack more money? काय तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे? Do you lack a need of job? तुम्हाला नोकरी हवी आहे, नोकरीची कमतरता आहे. You need emotional support? तुम्हाला भावनिक आधाराची गरज आहे. You need good health? तुम्हाला चांगल्या आरोग्याची गरज आहे. You need energy? तुम्हाला सामर्थ्य हवं आहे, ऊर्जा हवी आहे. Anyone who is nearer to God has to go through a lacking. प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वराच्या जवळ आहे त्याला कमतरतेमधून जावं लागतं. And through the story of Elijah, 3 lessons what I'm going to teach from the chapter of 1 King, 17th chapter. आणि एलियाच्या स्टोरीवरून, एलियाच्या गोष्टीवरून आपल्याला या गोष्टी आपल्याला समजतील. पहिले राजे याच्याद्वारे 1 King, 17th chapter. And this story is about 900 before Jesus had come. Yes, Kunal bhai. First King 17. Let's not open it. I'll go step by step and we will understand it into more deeper way about what Elijah is going through in his life. आणि आपण ह्या पहिले राजाचा 17वा अध्याय याच्यामध्ये एलिया कोणत्या कोणत्या गोष्टीमधून गेला ते आपण बघूया आणि त्याद्वारे आपण हे शिकू की कमतरतेमधून कशा प्रकारे तो गेला आणि त्याच्या जीवनातून आपण कसं शिकू शकतो. And this happened like 900 years before Jesus had come, where आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या 900 वर्ष अगोदर घडलेली आहे. where Israel was ruled by the worst king and queen Ahab and Jezebel. अहाब आणि इजबेल ह्या दोघांद्वारे, ह्या राजा आणि राणीद्वारे परमेश्वराची जी जनता आहे इस्रायलाचे जे लोक आहेत त्यांना ह्यांच्या दोघांच्या आधिपत्याखालून जावं लागलं, जे की सर्वात दुष्ट म्हणता येईल अशी एक एम्परर होतं, ते राज्य होतं. Ahab and Jezebel, they stopped worshipping the Lord and established idol worship, pagan worship, and they brought the god name Baal in Israel. अहाब आणि जिजबेल ह्यांनी काय केलं, ह्यांनी परमेश्वराची आराधना करणं थांबवलं आणि त्यांनी मूर्त्यांची आराधना करणं चालू केलं. So God sent Elijah. त्याला नाव दिलं बाल. God sent Elijah to warn them. Sorry? God sent Elijah to warn this king and queen, Ahab and Jezebel. परमेश्वराने एलियाला या दोघांना चेतावणी देण्यासाठी सांगितलं. Amen. Because they have sinned against God. कारण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं. So whenever the king is unstable, they are sinning against God, God sends his prophet to that place. आणि ज्यावेळेसही परमेश्वराच्या विरुद्ध पाप होतं किंवा कुठल्या प्रकारची परमेश्वराला संदेश द्यायचा असतो, परमेश्वर त्याचा जो संदेश आहे त्याला नेहमी पाठवतो. So Elijah went and confronted King Ahab for his wickedness that he led the Israel in idol worship. मग परमेश्वराने एलियाला पाठवलं अहाबला चेतावणी देण्यासाठी परमेश्वराच्याकडून, की तुम्ही कशा पद्धतीने लोकांना परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणं सोडून मूर्तीच्या मागे त्यांना पाठवलंय तुम्ही. He says it will not rain in the country until I pray to God or unless I give the word.
Elijah says to the king that it will not rain in the country. You have to leave this all wickedness until and unless it will not rain. And it didn't rain in Israel for 3.5 years. आणि एलियाने आहाबला सांगितलं, जर तुझा हा दुष्टपणा जर तू सोडला नाही आणि जर तू हा दुष्टपणा सोडला नाही तर ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये पाऊसच पडणार नाही. And Israel went through a terrible drought, terrible dryness, and terrible famine. आणि Yeah. इस्रायलाला आहाबाच्या या दुष्टाईमुळे खूप मोठ्या प्रकारच्या दुष्काळामधून जावं लागलं, जो की खूप भयानक होता. A scarcity of food. आणि अन्नाची कमतरता तिथे जाणवली. Instead of taking this warning and turning towards God, they became furious. Jezebel, they planned against Elijah and they assigned bounty hunters and assassins to kill Elijah. मग जिजबेलने किंवा इस्रायलने काय केलं की एलियाच्या विरुद्ध षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा घात करण्याचा त्यांनी डाव रचला. So everything in the country dried up over the year. आणि खूप सारे वर्ष गेले आणि राज्यामध्ये ज्याही गोष्टी होत्या, भौतिक गोष्टी किंवा कोणत्याही गोष्टी, त्या सगळ्या शुष्क झाल्या. Now can you? कुठल्याही प्रकारचे तिथे Yes. Go ahead. राज्यामध्ये पूर्ण प्रकारे दुष्काळ पसरला आणि कुठल्याही प्रकारे तिथे जीवनाचा अंश राहिला नाही. सगळ्या ठिकाणी शुष्क बनून गेले. Now do you understand? Because of two people, the whole country has to suffer. आणि या गोष्टी आपण समजून घेऊया की दोन लोकांमुळे पूर्ण जे राज्य आहे त्याला कष्टातून जावं लागलं. You might be also feeling somewhere that my life is going under the curse of dryness. आणि कदाचित आपल्याला देखील असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जो शुष्कपणा आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. During this phase, this season of dryness, emotionally, spiritually, physically, तुमच्या आत्मिक, भावनिक आणि शारीरिक जो शुष्कपणा आहे, जो कोरडापणा आहे, God teaches through Elijah all of us 3 lessons. परमेश्वर एलियाच्या द्वारे आपल्याला 3 गोष्टी समजून सांगतोय. Where God took Elijah to 3 different places. आणि परमेश्वराने एलियाला 3 वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वर त्याला घेऊन गेले. For the first year of 3.5 year, पहिले 3.5 वर्ष, 3.5 वर्षामध्ये पहिला वर्ष, first year, 3.5 महिने, God took Elijah to a place called Karif. We see it in the word of परमेश्वराने त्याला पहिल्या वर्षामध्ये कॅरिफ नावाचा एक जागा होती. परमेश्वर तिथे त्याला घेऊन गेले. We will read 1 Kings 17, chapter 17, verse 2. पहिले राजा 17वा अध्याय आणि 2रं वचन. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. So God says to Elijah, go to the place called Karif near the Jordan River. या वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने त्याला सांगितले की पूर्वेस जा आणि यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. Now Karif is fully made up of ravines. Ravine means a very narrow valley. असे सुखे माउंटेन असतात ना, त्याच्यामधून रस्ते असतो, and it's a very narrow place. करीत ही अशी जागा आहे. It's like a valley. Yes. So करीत ही अशी जागा आहे की तिथे खूप अरुंद दरी आहे. Yes. Amen. Where Elijah is supposed to drink from the brooks, the cracks in the mountain, where the water will come and the ravens will feed Elijah, which is very unusual. तर इथे असं होतं की करीत अशी जागा होती की जिथून ज्या खडक आहे त्या खडकातलं पाणी त्याला प्यायला मिळायचं किंवा त्याला प्यावं लागायचं आणि कावळ्यांद्वारे त्याचं स्वतःचं जेवण तिथे यायचं. Now ravens giving the food, it's very unusual. कावळ्यांनी माणसाला अन्न देणे हे काही साधं गोष्ट नाही. Now let's understand the place Karif, which is fully made of ravines. So ही जी जागा आहे
करीत ही पूर्णपणे ज्या पद्धतीने ज्या व्हॅली आपण बोललोय किंवा ज्या अरुंद अरुंद दरी बोललोय त्याने भरलेली ही जागा. Now, this ravine is narrow. Understand the place ravine. You can Google it, type ravine, Ravine. You will get a picture. It's a very horrific picture. It's very narrow, and this ravine is full of cold, loneliness, and it is dark. तर खरी ही जी जागा आहे ती पूर्णपणे थंड वातावरणाने भरलेली, कुठल्याही प्रकारची तिथे तुम्हाला दुसरं जीवन पद्धती सापडणार नाही अशा प्रकारची ती जागा. It's cold, it's lonely and dark. आणि तिथे शांतता देखील आणि अंधार देखील खूप. तिथे तुम्हाला एक 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 प्रकारचा एकाकीपणा जाणवणार अशा पद्धतीची जागा. Some of you are emotionally in that place. आणि आपल्यापैकी काही कदाचित त्या जागेच्या त्या जागेमध्ये भावनिक दृष्ट्या असू शकतो. Some of you are going through time and season of dark, cold, lonely and narrow place. आणि आपल्यापैकी काही जण ह्या गहिऱ्या काळ्या एकाकी आणि शांत आणि गार थंडगार जागेवरती कदाचित आपण भावनिक दृष्ट्या असू शकतो. It's completely lonely over there. Nobody is around you. आणि तिथे कोणीच नसणार आहे, तिथे कोणीच नाहीये अशी जागा. Elijah is by himself alone in ravine for 1 complete year. आणि एलिया तिथे संपूर्ण 1 वर्ष तिथे त्याला घालवावं लागलं. Now Elijah is an extrovert person. आणि एलिया हा लोकांशी मिळता जुळता म्हणजे ज्याला सर्वसमावेशी म्हणता येईल असा व्यक्ती होता. Not used to be alone. त्याला कधी एकटं राहायची सवय नव्हती. And God says, I am going to put you in a ravine. आणि परमेश्वराने सांगितलं की मी तुला ह्या ठिकाणी पाठवेल जिला करीत म्हटलं गेलंय, जी जागा गहिऱ्या व्हॅलीजने किंवा व्हॅलीजला काय म्हणतो दरींनी भरलेली आहे. Where I want you to hide. आणि मला पाहिजे की तू तिथे लपावं. And here Elijah is cut off from everything. आणि एलिया ह्या सगळ्या गोष्टींपासून त्याची म्हणजे सगळ्या गोष्टींपासून त्याला सेपरेट केलं गेलं, तो तुटला त्या गोष्टीपासून आणि इथे तो आला. He's cut off from the family, he's cut off from his friends, he's cut off from every social interactions, he's cut off from the world. आणि एलिया त्याच्या कुटुंबापासून, त्याच्या मित्रापासून आणि संपूर्ण जगापासून तो तुटला. He literally doesn't know what's going on in the world. आणि त्याला काहीच माहिती नव्हतं की जगामध्ये काय चाललंय ज्यावेळेस तो त्या प्रदेशामध्ये होता. God is making him a hermit. Hermit means a person who is separated to be disciplined under God's ways. आणि परमेश्वर त्याला असा व्यक्ती बनवत होता की जो परमेश्वरासाठी शिस्तबद्ध असणारा व्यक्ती. डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध होणारा व्यक्ती. Most of might think कि अरे मेरी बुलाहट है, मैं प्रॉफिट बनने वाला हूं, तो ऐसे ऐसे दौर से जाना पड़ेगा. It's not a easy way. आणि कदाचित आपण असं म्हणू की मी तर भविष्यवक्ता आहे आणि भविष्यवक्ता जर आहे आणि जर तुमचं पाचरण आहे तर तुम्हाला बऱ्याच अंशी ह्या पद्धतीच्या गोष्टींमधून जावं लागेल. ते एवढं सोपं नाहीये. Understand, God has a plan for Elijah, a great plan. येस. आणि इथे समजून घेऊया की परमेश्वराचा एलियाविषयी खूप उत्तम अशी योजना होती. But first he said, you need alone time with me. पण सर्वात आधी परमेश्वराने त्याला म्हटलं की मला तू सेपरेट हवा आहे, वेगळा हवा आहे. वेगळा वेळ माझ्यासाठी हवा आहे. He's into a very narrow place where God is saying, I need to narrow your focus only on me. Yes, amen, amen. आणि परमेश्वराने त्या कधी तेथील नॅरो जागी, अरुंद जागी तिथे आणलंय. याचा अर्थ हा की परमेश्वराची इच्छा आहे की तुझा जो फोकस आहे, तुझं जे लक्ष आहे ते अरुंद मार्गातून फक्त माझ्याकडेच असावं. I need to develop your inner life with me. आणि मला तुझं आंतरिक जीवन माझ्यासाठी बनवायचं आहे. Complete undivided attention from me but towards me. आणि कुठल्याही प्रकारे ज्याच्यामध्ये विचलित नसलेलं लक्ष
ते माझ्यासाठी हवंय एलियाकडून परमेश्वराला. Now, what do you do when you are in certain place? Do you hesitate? Do you flee, or do you surrender in this narrow, cold, lonely, dark place, just focusing on God and to be built under His guidance, under His discipline? आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या जागेमध्ये जिथे अरुंद दरी आहे, जिथे शांतता आहे, एकटापणा आहे, खूप थंडगार आहे आणि काळोख आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आणि मी सापडता त्यावेळेस आपण काय करतो? Usually, prophets are extroverts. They like to be around the people. They want to be in the community. But when God wants to do some work through them, He takes them into the lonely place, into the dark place, cutting off from everything. आणि सामान्यतः बघितलं जातं, जर भविष्यवक्ता जे आहेत ते एक्स्ट्रोवर्ट असतात, म्हणजे त्यांना समाजाशी बोलायला आवडतं, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. पण ज्यावेळेस परमेश्वराला त्यांना स्वतःसाठी तयार करायचं असतं, तर परमेश्वर अशा लोकांना सेपरेट करतो, एकटं आणतो परमेश्वरासाठी, स्वतःसाठी. And in the 7th verse, we see sometime later the brooks dried up because there had been no rain in the land. Then the word of the Lord came to him, go to the Zarephath. आणि 17चं 7वं वचन हे आपल्याला सांगतं की काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही, म्हणजे पाऊस नसल्यामुळे ते झरे आटून गेले. Now, if God wanted to give him water, produce water over there, he could have done it. जर परमेश्वराला तिथे पाणी निर्माणच करायचं असतं तर त्यांनी कुठल्याही प्रकारे ते पाण्याचा पुरवठा केलाच असता. But his work was finished in 1 year because Elijah gave himself completely to God. आणि परमेश्वराचं काम तिथे पूर्ण झालं 1 वर्षामध्ये, कारण एलियाने स्वतःला परमेश्वरासाठी पूर्ण 1 वर्ष दिलं. He finished it, and God let the brooks and everything dried up, and he wanted Elijah to move on to the phase 2. मग त्या ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणचे सर्व झाडे झुडपं आहे ना, ते कोरडे होऊन गेले. कुठल्याही प्रकारे पाण्याचा तिथे लवलेश नव्हता किंवा जीवनाचा लवलेश तिथे राहिला नाही. आणि परमेश्वराची इच्छा अशी झाली की आता ह्या ठिकाणाहून त्यांनी निघावं. Brooks dried up, which means where you are into a lonely place and where the supplies and everything stops coming to you and you're not being fruitful enough. Now God wants you to move away and step out from that ravine. आणि झाडे झुडपे ड्राय होणं किंवा शुष्क होणं याचा अर्थ हा आहे की आता ती जागा अशी झालीये की जिथून तुम्हाला फळ मिळणार नाही, कुठल्याही प्रकारची फलनिष्पत्ती होणार नाही. तर परमेश्वराची इच्छा अशी असते की तिथून तुम्ही निघावं आणि जिथून तुम्हाला फळ मिळणार आहे, प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही पुढे पाऊल टाकावं, Move to the better place. चांगल्या जागेकडे जाण्यासाठी. And it also says, when the brooks dried up, when the water stopped coming, it was a sign that God wants him to move to the better place. आणि ज्यावेळेस ही गोष्ट झाली तर परमेश्वराची इच्छा होती की त्याने आता एका चांगल्या जागेकडे जावं. But it was not a better place. पण ती जागा आणखी चांगली नव्हती. Now the second place where Elijah is, after 1 year spending in the ravine, in the lonely place, he moves, he is called to be gone to the place called Zarephath. आणि जी जराफात म्हणून एक जागा आहे, तिथे परमेश्वराने त्याला पाठवलं, जी जागा पहिल्या जागेपेक्षा खूप चांगली अशी जागा नव्हती. And from ravine, Cherith to Zarephath, it's 100 miles. आणि 100 मैलचं त्याचं अंतर होतं ज्यावेळेस तो पहिल्या जागेमध्ये होता. करीत हिथून जागेपासून तर सारफत ही जी जागा आहे तिथे जाण्यासाठी जो अंतर होतं ते 100 मैल, म्हणजे जवळपास एक 150 किलोमीटर, 160 किलोमीटर. Now the second place where actually Elijah is on a road, on a journey. सॉरी, काय बोलले दादा? Place, the second season of Elijah is he's on roads, he's on a journey. तो जो दुसरा त्याचा जो फेज होता, त्याच्या या मार्गक्रमणाचा जो दुसरा फेज होता, जो दुसरा पडाव होता, त्यातल्या बऱ्याच अंशी तो त्या मार्गक्रमणच करत होता. तो त्या रोडवरतीच होता, मार्गावरतीच होता. And the road is towards Zarephath. आणि रोड हा सारफत या ठिकाणापर्यंतचा होता.
where in this journey he is all insecure, he is all open to the hunters. आणि त्या जागेत जाण्यासाठी जे मार्गक्रमण तो करत होता, ती जागा म्हणजे किंवा तो प्रवास हा सुरक्षित असा प्रवास नव्हता. कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती कधीही हल्ला होऊ शकत होता आणि तो बळी पडू शकत होता. अशा प्रकारे तो प्रवास होता. And this place, Zarephath, is the hometown of Jezebel. आणि सारपत ही जी जागा आहे ती इजबेलचं घर होतं. Now Elijah obeys. आणि इलियाने परमेश्वराची आज्ञा मानली, आज्ञा पालन केलं. We will learn three things on this journey. आणि हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासात आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. Where Elijah completely needed the miracle of God. जिथे परमेश्वराकडून एक चमत्काराचीच अपेक्षा इलिया करू शकत होता. Where he is sent to Zarephath, where the widow stays, and it completely says over here, chapter 8, 9 and 10. We will read it out, please. ओके, 8वा 9वा आणि 10वं वचन आपण वाचूया. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. Amen. So now he has moved from the ravine, from Kareth. Now he is on a path where the miracle of God is much needed and is much awaiting for Elijah because he obeys. सो परमेश्वराचे आज्ञापालन करण्यासाठी ज्यावेळेस इलिया निघाला, तो करीत येथील जागेवरून सारफत या जागेवरती आला, जिथे त्याला परमेश्वराच्या चमत्काराची सगळ्यात जास्त गरज होती या मार्गक्रमणामध्ये. So the path of miracle is always through an uncomfortable territories. Understand this thing. I will repeat it. The path of miracle is always through the uncomfortable territories. ओके, जो चमत्कार करण्याचा जो मार्ग आहे, तो नेहमी एका अनकम्फर्टेबल म्हणजे तिथे तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहू शकत नाही अशा प्रकारचा, म्हणजे तुम्ही खडतर प्रवास म्हणता येईल ज्याला. येस. In actual sense, when we see Elijah is moving from bad to worse. आणि जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एलिया हा करीत इथून निघून सारपत तिथे जाणं म्हणजे तो चांगल्या जागेमधून त्या मानाने चांगल्या जागेमधून निघून वाईट जागेकडे चालला होता. In all the way of this path where Elijah has to get to people who want to kill him, he has to go through from all these people. आणि खूप साऱ्या अशा लोकांच्या मधून त्याला जावं लागणार होतं की जे लोक कदाचित त्याचा घात देखील करू शकत होते. And on this journey, the source of the miracle will always be unexpected. आणि अशा प्रकारच्या मार्गक्रमणामध्ये परमेश्वराकडून चमत्काराची अपेक्षा करणं म्हणजे ही अगदी अनपेक्षित गोष्ट, म्हणजे तो कधी तो चमत्कार होईल या पद्धतीने ती गोष्ट आहे. Now we have to understand one thing. पण आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. The miracle will come from, and it will not come from where you think it will come from. चमत्कार हा नेहमी अशा जागेतून मिळतो किंवा अशा परिस्थितीत येतो जिथे तुम्ही कदाचित अपेक्षाच केलेली नसते की इथून चमत्कार येईल. You always think it will come from him or her, from this place, from that area, from these sources, but it will all fail. कदाचित आपल्याला अपेक्षा असते की कदाचित ह्या पुरुषाद्वारे किंवा ह्या स्त्रीद्वारे किंवा ह्या जागेपासून येईल अशी आपल्याला कदाचित अपेक्षा असते, पण त्याच्या पलीकडे जातात ह्या गोष्टी. आपल्याला अपेक्षा नसलेल्या गोष्टीतून चमत्काराची अपेक्षा असते. The most expected place we think our miracle, our breakthrough, our comfort, our peace, our joy will come from, God breaks that. आणि ज्यावेळेस आपल्याला अपेक्षा असते की माझं कम्फर्ट किंवा माझी जी शांती आहे किंवा माझा जो चमत्कार आहे तो ह्या जागेवरून येईल,
परमेश्वर नेमका त्याच जागेला तोडतो किंवा त्याच परिस्थितीला, त्याच अपेक्षेला तोडतो. Why does he do that? का करतो परमेश्वर असं? So that God gets all the glory. हे याच्यासाठी करतो की परमेश्वरालाच सगळी महिमा जावो. Amen. Stop trying to figure it out and flow with the flow. सो आपल्याला हे करायचं की आपल्याला शोध नाही घ्यायचा की कुठून होईल, कसं होईल, काय. तर जो परमेश्वराच्या कडून आलेला जो एक फ्लो आहे किंवा जो प्रवाह आहे की अशा पद्धतीने चालावं, असं करावं, त्या प्रवाहामध्ये आपल्याला चालायचंय. आपण फिगर आउट नाही करायचं किंवा विचार नाही करत बसायचा की इथे इथे असं ह्याच्याकडून त्याच्याकडून. On your journey towards miracle, आणि ज्यावेळेस चमत्काराची जो एक प्रवास असतो, stop expecting from people. लोकांकडून त्या गोष्टींची अपेक्षा करणं बंद करा. Stop expecting from the resources. आणि जेही स्रोत आहेत त्या स्रोताकडून तो चमत्कार येईल ही अपेक्षा करणं बंद करा. Connect to the source. तर जो सोर्स आहे त्याच्याकडे आपल्याला जोडायचंय. म्हणजे रिसोर्स म्हणजे जो म्हणतात ना, जो मेन सोर्स असतो त्याच्या थ्रू एकाला मिळतं आणि तिथून दुसऱ्याला मिळतं. तर जो रिसोर्स आहे दुसरा, त्याच्याकडनं अपेक्षा नाही करायचं. जो मेन सोर्स आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. Miracle works in a pattern so called CPR. आणि जो चमत्कार, येस, C stands for Yes, sir. command, P stands for promise, and R stands for risk. आवाज ब्रेक होतोय. C स्टँड फॉर for command, P stands for promise, and R stands for risk. ओके. मिरॅकल हा CPR ह्या पद्धतीने काम करतो. सी म्हणजे असते कमांड, जी परमेश्वराची तुम्हाला सोडलेली एक वाचा असते किंवा त्याने सांगितलेली आज्ञा असते. पी असते परमेश्वराचं प्रॉमिस, जे तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणजे त्याने दिलेली, तुम्हाला मला दिलेली वाचाच म्हणायची ती, की हे वचन आहे परमेश्वराचं. प्रॉमिस म्हणजे वचन. आणि तिसरी गोष्ट आहे रिस्क. येस. First, God gives you a command, and then He adds a promise with that. सर्वात आधी परमेश्वर तुम्हाला आज्ञा देतो आणि त्याच्यामध्ये त्याचं जे प्रॉमिस आहे किंवा त्याचं जे वाचा आहे किंवा त्याचं जे आपल्याला दिलेलं वचन आहे ते समाविष्ट असतं त्याच्यामध्ये. Now it's your part to follow the command and take the risk. मग हा आपला भाग आहे की त्याची आज्ञा घेणं आणि जी रिस्क आहे ती उचलणं. To act with faith. आणि विश्वासाने त्या गोष्टीला मार्गक्रम ऍक्शन करणं. Not with your mind, being logical. आपल्या मनाने नाही. But when you do act with faith, you receive the answers and you get the miracle. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने चालता, तुम्ही त्याप्रमाणे स्वतःचे ऍक्शन करता, तुम्ही चमत्कार बघू शकता. Whenever we are in a journey, we don't try to figure out the end picture. We just move with the faith. If Kunal is traveling from his home to his job place, he doesn't calculate. He moves out with faith. ओके. सो ज्यावेळेस आपण प्रवासात असतो तर प्रवासात दरम्यान आपण हा विचार नाही करत की काय चाललंय, कुठे चाललोय. आपण फक्त अंतिम जे लक्ष असतं आपलं, समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, तर आपलं लक्ष अंतिम ठिकाणावरती असतं की आपल्याला ह्या ठिकाणावरती जायचंय. तर विश्वास ती गोष्ट करावीत आपल्याकडून. Kunal steps out with faith that I will reach to that destiny. आणि जर मी आहे कुणाल, तर मी हा विश्वास धरावा की मी त्या अंतिम लक्ष्यापर्यंत कसं पोहोचेल. He doesn't need to calculate how many red signals, how many green signals he will face, how many dogs are going to come in between. He just moves and acts with the faith that he will reach to that place. सो जर मी आहे स्वतः कुणाल, तर मी हा विचार नाही करावा की मध्ये लाल सिग्नल्स किती येतील किंवा हिरवे सिग्नल्स किती येतील किंवा कदाचित कुत्रे माझ्या मागे लागतील किंवा ते मला त्रास देतील. हा विचार मी करू नये. तर जे अंतिम लक्ष्य आहे त्या अंतिम लक्ष्याकडे मी लक्ष द्यावं. दादा दारला. Now the third place where Elijah is being tested, where he is in Zarephath. आणि तिसरी जागा आहे जिथे त्याची परीक्षा होणार आहे ती आहे सारफत. Elijah
King Zarphath meets the lady who is a widow who is taking care of his child, of his son. आणि सारफत या ठिकाणी एलियाला एका विधवेची गरज पडणार होती जी स्वतःच्या मुलाला तिथे सांभाळत होती. So we'll read from verse 10 to 16. ओके, 10व्या वर्षापासून आपण वाचूयात. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या विशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. पुढे वाचायचं दादा. Yes, now Elijah could question her and ask her, okay, whatever you are getting for me, do you have it? You don't have it? But he waits for the response. He obeys what God commanded her. God commanded him. सो परमेश्वराने एलियाला जे सांगितलं होतं करण्यासाठी त्याप्रमाणे तो तिथे बोलला. त्याने ह्या गोष्टीचा विचार नाही केला की आता मी हे जे तिला सांगतोय की पाणी घेऊन ये किंवा भाकरी घेऊन ये, कदाचित त्या विधवेकडे ते असेल की नाही ह्या गोष्टीचा त्याने विचार नाही केला किंवा त्याने त्या गोष्टीबद्दल जसं परमेश्वराने सांगितलं त्याच पद्धतीने त्याने त्या विधवेला विचारलं. So the lady responds like, we are left with the last meal and we will eat it and we will starve to death. तर तिने सांगितलं की माझ्याजवळ भाकरी मुळीच नाहीयेत आणि माझ्याकडे जे होतं ते मात्र थोडंसंच होतं आणि ते तयार करून म्हणजे जे माझ्याकडे होतं ते आता असं आहे की बऱ्याच अंशी माझी उपासमारच झालेली आहे. Elijah says, go make a loaf and bring it to me first and then cook for yourself and your son, for your child. एलियाने तिला सांगितलं की आधी तू जा आणि माझ्यासाठी लहानशी भाकरी तू भाजून आण, आधी तू मला दे, त्यानंतर तू स्वतः आणि नंतर तुझ्या मुलाला तू खाऊ घाल. Now here the faith of the lady has been tested. आणि इथे जी विधवा स्त्री आहे तिचा विश्वास इथे तपासला जातोय. But she obeys Elijah. आणि ती कशा पद्धतीने एलियाचं आज्ञा पालन करते. Elijah assures us that the jar of flour will never be empty and the jug of oil will never run out. आणि एलियाने तिला वचन दिले की तुझी पिठाचे मडके कधीच रिकामे होणार नाही आणि तुझी तेलाची कुप्पी देखील कधी साठणार नाही. You see, command, promise and the risk. आणि इथे जो CPR चा जो पॅटर्न आहे तो आपण बघतोय की कमांड दिली आधी एलियाने, त्यानंतर तो जे प्रॉमिस आहे ते तिथे बघायला मिळालं आणि त्यानंतर जी रिस्क आहे ती देखील तिथे इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं तिथे एकत्रीकरण झालं. So Elijah is always going from bad to worse to more worse things. सो इथे बघितलं तर एलिया हा वाईट जागेपासून अति वाईट आणि त्यापेक्षा अति वाईट अशा परिस्थितीमध्ये अशा जागेमधून तो जायला लागला. But he was provided with God's provision. पण त्याला परमेश्वराच्याकडनं जी गोष्टी मिळणार होत्या त्या गोष्टींद्वारे तो पूर्ण होता. Where God checked him and he stood worthy. आणि परमेश्वराने त्याची परीक्षा केली आणि परमेश्वराला तिथे तो योग्य सापडला. And wherever he was, those people were blessed, and this widow and this family was amazingly blessed as we read further. आणि जसं आपण पुढच्या वचनांमध्ये वाचतोय तर ज्या पद्धतीने त्याला परमेश्वराने सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्या विधवा स्त्रीने ऍक्शन केली त्यानंतर ते आशीर्वादित झाले. What you have to remember when resources run out. कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या गोष्टीपासून आपल्याला एखादी गोष्ट मिळते ती ज्यावेळेस थांबते किंवा संपते त्यावेळेस आपल्याला काय करायचंय. Whatever I need more of, मला ज्या गोष्टींची जास्त गरज आहे give it to God first. सगळ्यात जास्त ती आधी परमेश्वराला द्यायची. That is the best way to be free from every worry and tension. हा सगळ्यात महत्वाचा आणि उत्तम मार्ग आहे आपले जे टेन्शन्स आहेत किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी. आपल्याकडे जे आहे ते सर्वात आधी परमेश्वराला द्यायचं आहे. Whatever you need more.
काय आपल्याला कोणत्या गोष्टींची जास्त गरज आहे? If you want to receive the favor from God, give it first to God. Give it unto God. जर आपल्याला परमेश्वराच्या अनुग्रहाची गरज आहे, तर सर्वात आधी आपण परमेश्वराला द्यायचं आहे. And you will see the supernatural. आणि तुम्हाला अद्भुत अशा गोष्टी बघायला मिळतील. And everyone has something or the other that they want the most and they need it the most. They need to give it to God first. आणि पुष्कळ वेळा असं आपल्याला बघायला मिळतं, की आपल्याला एखादी गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे. खूप जास्त गरज आहे, पण ती गोष्ट आपल्याला परमेश्वराला द्यावी लागणार आहे. God doesn't want anything from you. परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याकडून कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नाही. Your time, your money, your resource, your energy, whatever you have, He doesn't want that thing. आपल्याकडे किती वेळ आहे, आपल्याकडे किती पैसा आहे किंवा कोणती गोष्ट आपल्याकडे काय आहे, याची परमेश्वराला गरज नाहीये. What He wants is to teach you to be like Him. त्याला पाहिजे की त्याने आपल्याला हे शिकवावं आणि आपण ते शिकावं, की त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. Is to give, त्याच्यासारखं आपल्याला काय बनणं गरजेचं आहे. is to give and have a giving heart. आणि हेही आपल्याला लक्षात घ्यायचंय, की देणं आणि देण्याचं हृदय ठेवणं Is to become like Him. आणि त्याच्यासारखं बनणं. That He gave His only Son for us. त्याने त्याचा स्वतःचा पुत्र आपल्याला दिला. What is the second thing that we learn? कोणती दुसरी गोष्ट आपण शिकतोय? Whatever you have the least, give it to God. सगळ्यात कमी देखील तुमच्याकडे जे आहे परमेश्वराला द्या. It's a test. ही एक परीक्षा आहे. Sometimes we usually think that we have exactly this much to survive, but God wants you to go through a miracle and see the favor of God by giving that unto God. कदाचित आपल्याकडे जे असेल ते खूप पुष्कळ कमी असू शकतं आणि तरी देखील परमेश्वराची इच्छा आहे, की ते जे सगळ्यात कमी जे आहे ते परमेश्वराला द्यायचं आणि त्या कमीतल्या कमीमध्ये असताना ज्यावेळेस आपण परमेश्वराला देतोय, त्यावेळेस त्याच्या चमत्काराची आपण अपेक्षा करायची. God gave His precious, the least. He has only begotten Son. God didn't have two sons. Yes, Brother Kunal. The least what you have, you need to give it to God. दादा रिपीट करता का? नेटवर्क थोडंसं आहे. You need to give it to God. And God has shown by His character, by His nature, that He had only one begotten Son, which He gave it unto us. तर परमेश्वराने काय केलंय? परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिलाय आणि हा किस्सा आपल्याला घालून दिलाय, की त्याच्याकडे जे होतं ते बेस्ट ऑफ बेस्ट आणि ते सगळ्यात आधी त्याने आपल्याला दिलंय. He didn't have two sons. त्याच्याकडे 2 पुत्र नव्हते. He had only Son. त्याच्याकडे एकच पुत्र होता. What you have least, give it unto God to see the supernatural. तुमच्याकडे कमीतल्या कमी असू द्या, ते परमेश्वराला द्या आणि त्यानंतर परमेश्वर कशा पद्धतीने त्याच्यातून चमत्कार करतो आणि कसं देतो त्याची प्रचिती घ्या. These are the characteristics of God which we all need to learn. ह्या ज्या परमेश्वराचं हे जे व्यक्तित्व आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. Number 3 that we have to learn is, आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला शिकायची आहे, I don't give it to get a blessing, but to be a blessing. मी जे देतोय ते मला आशीर्वाद मिळण्यासाठी नाही, तर मी स्वतः आशीर्वाद बनण्यासाठी मला ते द्यायचंय. Do it in order to be a blessing. आशीर्वाद बनण्यासाठी ती गोष्ट करायची. Definitely God will bless you, no doubt. He is going to lift you. आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल, तुम्हाला उंच करेल. Change the attitude. हा आहे परमेश्वराचा स्वभाव. Change your attitude, not to get it, but to always be a blessing to give it. हा स्वभाव आपल्याला बदलणं गरजेचं आहे, की आशीर्वाद मिळण्यासाठी नाही तर आशीर्वाद होण्यासाठी आपल्याला बनायचंय. So these are the 3 tough places where Elijah's faith, where Elijah's everything was tested and he stood worthy in God's eyes. तर 3 गोष्टी, ह्या 3 जागा ज्या आहेत, ज्या प्रसंगातून एलियाला जावं लागलं
त्याची परीक्षा झाली आणि या तिन्ही परीक्षांमध्ये तो अगदी खरा उतरला. You might be in a lonely place where nobody is with you. कदाचित तुम्ही त्या एकाकीपणाच्या जागेमध्ये असाल जिथे तुमच्या बरोबर कोणीच नसेल. It might be very narrow, very small, खूप अरुंद जागा असेल, खूप छोटी जागा असेल, where God is teaching you to only depend on Him, to have alone time with Him, where He cuts you off from everything, people, relationship, from the world. आणि ती जागा की जिथे तुमच्याकडे म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा जगाशी संबंध नसेल, कुणी तुम्हाला तिथे साथ देणार नाही आणि अशी जागा की जिथे फक्त आणि फक्त तुम्हाला परमेश्वरावरतीच अवलंबून राहावं लागणार. And Elijah was there for 1 year. आणि एलिया तिथे एक पूर्ण वर्ष होता. Don't give up on God. Don't try to overthink how, why. Just go with the flow and depend on Him and say to Him, teach me what you want to teach me, God. सो ह्याच्यातून आपण हे शिकतो की परमेश्वराला कधीच सोडायचं नाहीये. तर ज्याही गोष्टीसाठी आपण म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही स्वतःचं डोकं नाही लावायचं. तर ज्या गोष्टीतून तुम्हाला तो घेऊन जातोय त्या प्रवाहात आपल्याला वाहायचंय. Most of us fail in this narrow, lonely place. आणि बऱ्यापैकी आपल्यापैकी बरेच जण त्या अरुंद जागेवरती जात असताना कदाचित नापास होतात. And they never reach to the journey. They never see the road. आणि ते तो मार्ग बघूच शकत नाही. ते त्यांच्या मार्गापर्यंत पोहोचतच नाहीत. Until and unless you become what God wants you to become, you stay in ravine. आणि जोपर्यंत आपण परमेश्वराला जे पाहिजे की मी बनावं किंवा आपण बनावं, जोपर्यंत आपण ते बनत नाही तर आपण त्या करीत सारख्या जागेवरतीच राहतोय. You try to make your moves, you fail. तुम्ही कुठल्याही प्रकारची हालचाल करण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही अयशस्वी होणार. But when you surrender, the provision will be provided to you from the least place expected from even an animal so-called crows, ravens. ओके. सो ज्यावेळेस आपण अपेक्षा करतोय की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या मार्गक्रमण करताय म्हणजे आज्ञापालन करताय परमेश्वराचं, तर अशा जागेतून परमेश्वर तुमच्यासाठी पुरवठा करेल की जिथून तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नाही. आणि अशा प्राण्यांद्वारे देखील की कावळ्यासारखा त्या पक्ष्यांद्वारे देखील तो तुमच्या म्हणजे पुरवठा करू शकतो. A prophet has to learn to be dependent on God. आणि जो परमेश्वराचा भविष्यवक्ता आहे त्याने परमेश्वरावरतीच विसंबून राहणं शिकणं गरजेचं आहे. His journey might go from worst to worst to worst. त्याचा जो जीवन प्रवास आहे तो कदाचित वाईट, त्यापेक्षा वाईट आणि अति वाईट अशा पद्धतीने असू शकतो. But in every worst and every trouble and every terrible dryness, God will still use you and make you an example. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथे वाईट, अति वाईट अशा परिस्थितीतून जात असताना परमेश्वर आपल्या बरोबर राहतो आणि आपल्याला त्याचं योग्य त्याच्यासाठी उपयोगी असं पात्र बनवतो. He will use you in the journey. आणि तो त्या प्रवासामध्ये आपला तो उपयोग करून घेतो. Use you in the place which is the hometown of the queen Jezebel, who has ordered to kill him. He will use you there, and he was there for a couple of years in that same place. आणि परमेश्वर जसा इजबेलच्या राज्यामध्ये राहून सुद्धा परमेश्वराने त्याचा उपयोग केला. तुम्हाला मला देखील अशा लोकांच्या मध्ये राहून परमेश्वर तुमचा माझा उपयोग करून घेऊ शकतो की जिथे त्याची मारण्याची किंवा घात होण्याची शक्यता जास्त होती. And this third place, you really become a blessing to people whomever you are around with. You don't become a curse. आणि तिसरी जी जागा आहे त्या जागेमध्ये ज्यावेळेस तुमचा आणि माझा निभाव लागतो, परमेश्वराकडून आपली परीक्षा होते आणि आपण त्याच्यात खरं उतरतो, त्यावेळेस आपण त्या लोकांसाठी आशीर्वादित बनून जातो. लोक आपल्या अवतीभोवती आहेत. When we read this chapter, the son dies, but Elijah prays and again resurrected. Yes, please unmute SS Delhi. Please mute, sorry. Yeah, in this third place,
you really become a blessing to the people around. And when we read this chapter further, we see in the same chapter the son of this widow dies, and he, by praying to God, resurrected the son. आणि ज्यावेळेस अशा तिसऱ्या जागेमध्ये तुम्ही आणि मी परमेश्वराकडून आपली परीक्षा होऊन आपलं ज्यावेळेस निभाव लागतो, तो परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आशीर्वादित करतो. आणि पुढे ज्यावेळेस आपण या 17व्या अध्यायात वाचतो, तर तिच्या विधवेचा मुलगा मरतो. परंतु परमेश्वराचा सेवक, परमेश्वराचा जो प्रॉफिट आहे, भविष्यवक्ता एलिया, त्याच्याद्वारे तो पुन्हा रिझरेक्ट होतो. Amen. From where Elijah needed a miracle, he himself became a miracle. ज्यावेळेस एलियाला स्वतःला चमत्काराची आवश्यकता होती परमेश्वराकडून, त्यावेळेस तो स्वतः चमत्कार घडून आणला त्याच्याद्वारे परमेश्वराने त्या विधवेच्या जीवनामध्ये. You want to get to the place where you want to be a miracle for others, so you have to go through a process. आणि जर तुम्हाला आणि मला स्वतःला जर आशीर्वाद बनायचा असेल दुसऱ्यांसाठी, तर आपल्याला अशा प्रकारच्या जागांमधून जावंच लागेल, where we need to narrow our focus unto God. जिथे आपल्याला आपलं जे परमेश्वराकडचं, परमेश्वरावर लावलेलं लक्ष आहे, ते आणखी अरुंद करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला फोकस त्याच्याकडे राहील. Where we need to really depend on the source, not on the resource. आणि ज्यावेळेस आपल्याला जो मुख्य स्रोत आहे, त्या स्रोतावरती अवलंबून राहणं, त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे, ना की त्या दुसऱ्या गोष्टींकडे, दुसऱ्या प्रवाहाकडे, की जिथे गोष्टी डिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याला मिळतात. Any of you are going through these places, from bad to worse to more worst, know that your calling is of prophet. त्यावेळेस तुमच्यापैकी कोणी अशा वाईट, त्यानंतर अतिवाईट, त्यानंतर अतिवाईट अशा प्रकारच्या जीवन प्रवासातून जात असेल, जागांमधून जात असेल, तर नक्की लक्षात ठेवा की परमेश्वराची तुमच्यावरती पाचारण आहे. Where God wants to establish you. आणि परमेश्वर तुमची तिथे रोपणी करू इच्छितोय. And where he want to use you to re-establish his truth and to align people to worship him. आणि परमेश्वर त्या जागेमधून त्याचं जे राज्य आहे ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. And to realign the people through you for his kingdom. त्याचं जे सत्य आहे त्याच्याद्वारे लोकांना त्याच्या बरोबर जोडणं, एक संध करणं. अलाइन म्हणजे एक संध करणं, एका रेषेत सगळ्या गोष्टींना घेऊन येणं, म्हणजे परमेश्वराबरोबर लोकांचं एक संधपणा करणं. अशा पद्धतीने देव तुमचा उपयोग करून घेईल. The life of Elijah teaches us many things. एलियाचं आयुष्य आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकून जातं. If you wish, I want to become like Elijah, there is a huge life lesson. When we read it, he went through a lot of things. जर आपल्याला एलियासारखं बनायचं असेल, तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी की एलियाला खूप साऱ्या गोष्टीमधून, खूप साऱ्या दिव्यातून त्याला जावं लागलं. It was not a roses of bed for him. It was always around. He was always all around thorns. त्याच्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारे गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या, तर त्याला अक्षरशः काट्यांमधून जावं लागलं. So you want to serve God? जर तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे, You want to work for God? देवासाठी काम करायचं आहे, You want to stand in a gap for God? देवासाठी त्या जागेवरती उभं राहायचं आहे, You want to give your life for God? देवासाठी तुम्हाला स्वतःचं जर आयुष्य द्यायचं आहे, Understand one thing. एक गोष्ट लक्षात घ्या, There is a pain attached to it. ह्या गोष्टींसाठी दुःख या गोष्टींमध्ये जोडलं जाणार आहे. The one always fails who focus on the pain but not on the plan of God. एक व्यक्ती कधी अपयशी होणार, ज्यावेळेस तो त्या दुःखांवरती आपलं लक्ष केंद्रित करणार, देवाला सोडून. Focus on the plan. देवाचा जो उत्तम योजना आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करा. You might be seeing people around you who are working, who are really trying to understand the symptoms but not the disease. आपल्या अवतीभोवती असे बरेचसे लोक असतील आणि आहेत की जे लक्षण आहेत एखाद्या आजाराचे, त्या आजाराच्या लक्षणावरती ते लक्ष देतात, पण जे सगळ्यात महत्वाचं रूट आहे, त्याचा जो मूळ गाभा आहे, त्याकडे लक्ष देत नाही. Stop treating the symptoms. जे लक्षण आहे त्याच्यावरती उपचार घेणं बंद करा. Treat the disease.
जो रोग आहे त्याच्यावरती उपचार घ्या. Get to the root cause. जे मूळ आहे त्याच्यावरती त्याच्यापर्यंत जा. And you will only find the root cause when you align with Father God. आणि ज्यावेळेस आपल्याला त्याच वेळेस ते मूळ सापडेल ज्यावेळेस आपण परमेश्वराबरोबर एकरूप झालेलो असू. How do you do that? How do you align? कसं करणार? Elijah always obeyed. Go there, he went. Be there, he lived there. एलियाने सगळं त्याचं पूर्ण आयुष्य आज्ञा पालन केलं. परमेश्वराने त्याला सांगितलं इकडे जा, तो गेला. परमेश्वराने त्याला सांगितलं हे कर, त्याने ते केलं. And this is how through him Israel got restored. And there was one more son, Elisha, through him. Amen. आणि अशा प्रकारे एलियाच्या द्वारे इस्रायलाचं पुन्हा एकदा पुनर्स्थापना झाली आणि जो अलिशा होता त्याला देखील परमेश्वराने उभं केलं. Amen. Amen. God will destroy, defeat all those who are against you. You just need to obey. तुमच्या विरुद्ध जे कोणी आहे त्या सगळ्यांचा परमेश्वर समूळ नाश करेल. फक्त तुम्हाला काय करायचंय की परमेश्वराबरोबर उभं राहायचंय. Amen. Amen. So God bless you all. Thank you for giving your time and your hearing. सर्वांना आशीर्वादित करो. सर्वजणांना धन्यवाद तुमचा वेळ देण्यासाठी. येस, थँक्यू दादा. थँक्यू सो मच. खूप सोप्या भाषेत परंतु अगदी गहिरा असा तुम्ही मेसेज आम्हाला दिलात. आज रात्री ज्यावेळेस आम्ही आमचे डोके उश्यावरती टेकू, नक्कीच या गोष्टींचा आम्ही विचार करावा की परमेश्वर आज त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी काय बोललाय आणि त्या गोष्टींचं मनन करावं आणि त्यासाठी स्वतःच्या आत्म्याची तयारी आपण परमेश्वराला दाखवावी की हो देवा मी तयार आहे या गोष्टीतून जाण्यासाठी. नक्कीच त्या दिव्यातून जाणं सोपी गोष्ट नसणार आहे, परंतु ज्यावेळेस आपला होकार आपण परमेश्वराला देतोय तर नक्कीच परमेश्वर त्याचं सामर्थ्य त्याबरोबर जोडतोय. कारण कुठल्याही दिव्यातून जाणं हे आपल्या स्वतःचं काम नाहीये किंवा आपल्या स्ट्रेंथने आपण त्या प्रवासामधून बिलकुल जाऊच शकत नाहीये. आणि स्पेशली तो प्रवास जिथे वाईट, त्यानंतर अतिवाईट, त्यानंतर अतिवाईट प्रसंगामधून आणि जागांमधून आपल्याला जावं लागेल. तर माणसाच्या सामर्थ्याद्वारे या गोष्टी होणं तर निव्वळ अशक्य आहे. मग गरज आहे ती परमेश्वराच्या कृपेची आणि आजची रात्र आपण त्या परमेश्वराच्या अनुग्रहाची आपण प्रार्थना करूया आणि त्याच्याकडनं ते रिसीव्ह करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर्ड करूयात. थँक्यू दादा या गहिऱ्या आणि महत्वाच्या अशा संदेशाबद्दल की एलियाच्या जीवनाद्वारे आम्ही काय शिकतोय आणि खरंच देवबाप त्यांना कशा प्रकारे चालवलं आणि तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर कशा प्रकारे चालवेल जर तुमच्या आणि माझ्या लाईफमध्ये कॉलिंग असेल ह्याची एक ती प्रिपरेशन आहे आणि एक आत्मिक तयारी दादा तुम्ही आम्हाला दाखवली आणि एक मार्ग दाखवला म्हणून परमेश्वराचे धन्यवाद की देव आज तुमच्याद्वारे आमच्याशी बोलला. आपण पुढे जाऊया आणि आजच्या या सभेसाठी आणि परमेश्वराच्या भंडारात त्याचं जे आहे जे त्याचा पोर्शन आहे तो त्याचा पोर्शन त्याला देण्यासाठी आपण येऊयात आणि ऑफरिंग मध्ये जाऊयात. आणि ऑफरिंग साठी मी बोलवेल सिस्टर ग्रेस यांना की त्यांनी आम्हाला ब्रदर इसाक यांनी आणि सिस्टर ग्रेस ऑफरिंग सॉन्ग आणि प्रेयर मधून आपल्याला चालवतील सायमल्टेनियसली. सो ओव्हर टू यू ब्रदर इसाक आणि सिस्टर ग्रेस. कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मेरे खुदा,
मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, फिदिया मेरे पापों की तो छुपने की तो ही जगह, राहों की तो है रोशनी, रोजा बदन की शिफा, फिदिया मेरे पापों की तो छुपने की तो ही जगह, राहों की तो है रोशनी, रोजा बदन की शिफा, मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू, मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके, अपने परों में तू छुपा, बाहों में ले ले मुझे, तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके, अपने परों में तू छुपा, बाहों में ले ले मुझे, तसल्ली तेरी बातों में, तेरे ही चिदे हाथों में, तसल्ली तेरी बातों में, तेरे ही चिड़े हाथों में, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा। ब्रदर इसाक ऑफरिंग प्रेयरसाठी मी बोलवेल सिस्टर वंदना ग्रेस यांना. सो ओव्हर टू यू दी फॉर ऑफरिंग प्रेयर. आइए भेंट के लिए प्रार्थना करेंगे। पिता परमेश्वर यीशु मसीह के नाम से हम आपके सामने आते हैं। हम धन्यवाद और शुक्र करते हैं पिता उन सभी आशीषों के लिए प्रभु जो हमें आपसे मिलती है पिता। और धन्यवाद के साथ प्रभु हम जब आपको वो चढ़ाते हैं पिता, उसमें से कुछ हिस्सा जब हम आपको देते हैं पिता, होने देना हम हमेशा इस बात को याद रखें कि हम आप ही के दिए हुए में से आपको चढ़ा रहे हैं पिता। उन्हें देना पिता परमेश्वर की हम एक हर्ष से देने वाले
लोग बन सकें जो अपने परमेश्वर से प्रेम करते हैं। और खास तौर पे हरे गांव की कलीसिया के लिए मांगती हूँ पिता कि प्रभु पूरी रीति से ये कलीसिया हर प्रकार के उस पिता परमेश्वर उन बातों से आजाद हो सके जो इन्हें बंधन में रखती है और उस उदारता के हृदय को इनसे दूर रखती है पिता। मेरी प्रार्थना है कि आज खास तौर पे हरे गांव कलीसिया के लोगों की समझ खुले पिता, आपको देने के विषय में, कि वो भी आपके जैसे बन जाएं, क्योंकि हमारे अंदर जो डीएनए है हमारे पिता का वो हमें देना ही सिखाता है। तो होने देना परमेश्वर पिता कि हर एक गांव की कलीसिया आपको प्रेम करने वाली कलीसिया, दिल खोल के आपको देने वाली कलीसिया और हमेशा धन्यवाद और हर्ष में बने रहने वाली कलीसिया बन जाए पिता। आप एक एक की समझ को खोलना पिता, एक एक के उन श्रापों को जो उनके फाइनेंसेस पर है पिता परमेश्वर, उन बातों को आप प्रकट करना प्रभु। उन्हें देना कि इनका देना आपके दिल तक पहुंचे पिता परमेश्वर। और आज जितनों ने भी आपको वो भेंट चढ़ाई है ईमानदारी और सच्चाई और उस हर्ष के साथ पिता, उन्हें देना कि एक एक के भंडार भरे और पूरे रहें और उमड़ते और बहते रहें पिता। मैं मांगती हूँ परमेश्वर पिता कि आने वाले दिनों में प्रभु जो हरे गांव मिशन है पिता परमेश्वर, यहाँ पे हम बहुत बड़ी कटनी का देखने पाए पिता परमेश्वर। धन्यवाद देते हैं हमारी आत्मिक माँ के लिए प्रभु, जिन्होंने उस जगह पर पिता उन बीजों को बोया है परमेश्वर पिता। उन्हें देना प्रभु आने वाले दिनों में पिता हम उस कार्य को वहां पर देखे पिता, और जो कुछ भी आज बोया गया है धन्यवाद में परमेश्वर पिता, वो सब आपको ग्रहण योग्य हो पिता। धन्यवाद और शुक्रगुजारी के साथ इस प्रार्थना को मांगते हैं हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम से, आमेन आमेन। Amen, amen. Thank you, सिस्टर वंदना. आणि आता जातोय या सभेच्या समाप्तीकडे, आणि मी बोलवेल ज्या भविष्यवक्ता आहेत सिस्टर पूनम दीदी, त्यांनी शेवटच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला चालवावं. सो ओव्हर टू यू प्रॉफिटिस पूनम फॉर द क्लोजिंग प्रेयर, and after that brother Sandesh will give the benediction. थैंक यू कुणाल। आइए हम प्रार्थना में जाएंगे। धन्यवाद करते हैं प्यारे पिता परमेश्वर, धन्यवाद करते हैं पिता आज की इस सभा के लिए पिता परमेश्वर। धन्यवाद करते हैं पिता आपके अनुग्रह के लिए जो हरे गांव के ऊपर हुआ है पिता परमेश्वर। पिता आज की पूरी सभा में पिता परमेश्वर आपके पवित्र आत्मा के मार्गदर्शन के लिए, अगुवाई के लिए धन्यवाद करते हैं पिता। और आज के वचन के लिए पिता परमेश्वर जो आज पूरे हरे गांव की जमीन पर पिता परमेश्वर उस आज्ञा पालन के बीज को जो बोया गया है पिता परमेश्वर, होने देना पिता कि जितनों ने भी सुना है पिता परमेश्वर वो आज्ञाकारिता की ओर उस तत्पर रहे पिता परमेश्वर, ताकि चाहे कितना भी कठिन जान क्यों ना पड़े पिता परमेश्वर, उसकी रिस्क को देखते हुए भी पिता, लेकिन फिर भी पिता परमेश्वर उस आज्ञा पालन को वो कर सके पिता परमेश्वर जो आपने करने के लिए कहा है पिता परमेश्वर, और उसके फल को अपने जीवनों में उपभोग कर सके पिता। हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर इस आज्ञा पालन के लिए पिता परमेश्वर जो भविष्यवक्ता एलिया ने किया पिता, और हम सबको एक सीख दी है पिता पवित्र आत्मा के उस आज्ञा पालन के उस वरदान से पिता परमेश्वर आप हर एक को भरना पिता, ताकि हर एक अनाज्ञाकारिता की आत्मा पिता आपके लोगों को छोड़े और आज्ञा पालन का वो बीज पिता हर एक के अंदर अपना स्थान ले पिता परमेश्वर, ताकि पिता आपकी वो अनुग्रह की दृष्टि हर एक के ऊपर बनी रहे मेरे पिता परमेश्वर। दिल से धन्यवाद करती हूँ पिता आज के वक्ता पास्टर संदेश सूर्यवंशी को पिता परमेश्वर, जिन्होंने आपके आत्मा के द्वारा से इस वचन को हम सबके बीच में लाया पिता, और भी ज्यादा पवित्र आत्मा से परिपूर्ण करे पिता परमेश्वर, अपने प्रकाशनों से भरे, और पूरे हरे गांव को मसीह यीशु के नाम में आप ही के हाथों में समर्पित करते हैं पिता, कि आपका अनुग्रह ऐसे ही बहुतायत से पूरे हरे गांव के ऊपर बना रहे पिता। और भी लोग जो पिता आपने रखे हैं पिता परमेश्वर अपने नियत समय पे पिता आप उन्हें लेकर आना पिता। धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर
आज की पूरी सभा के लिए पिता, पूरे संचालन के लिए पवित्र आत्मा का हम दिल से धन्यवाद करते हैं पिता। और धन्यवाद की इस प्रार्थना को हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से मांगती हूँ, आमेन। आमेन आमेन। आइए हम लोग आशीष वचन को ले। परमेश्वराचा प्रेम, येशू ख्रिस्त यांची कृपा, अजून पवित्र आत्माची सहभागिता हम सगळ्यांसोबत असवा येशूचे पुनर् येण्यापर्यंत। परमेश्वर पिता का प्रेम, यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की संगति हम सबके साथ बनी रहे यीशु मसीह के दूसरे आगमन तक। द लव ऑफ द फादर, the grace of Lord Jesus Christ and the fellowship of Holy Spirit be unto each and every one with us until the second coming of Lord Jesus Christ. I bless each and every one with the fivefold grace and with the apostolic and prophetic blessing, that we all may be established and we may all go through the hardship to be and become an example for the others. मैं प्रार्थना करता हूँ कि हम सभी लोग सीख पाए, जान पाए, नाराज कमज़ोर होने से ज़्यादा बढ़कर उस परमेश्वर पिता के आज्ञा में चल पाए और अनुभव कर पाए और सीख दे पाए जो हमने सीखा। थैंक यू फादर, इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस, आमेन। Amen. Amen, amen. Thank you all for joining. God bless you. Shalom, shalom. God bless you all. Bless you, bless you. Shalom. Bless Thank you, you. Pastor Bless you, Sandesh. everyone. Thank you. Bless you all. Shalom. Bless you, Hare Shalom, Krishna. everyone. Bless you all.